Hello and welcome all of you. In previous lecture of CPC, we discussed about the place of suing, the place in which the suit may be instituted. In that particular lecture, we discussed the various aspects in where the suit is instituted in respect of immovable property or any movable property or any wrong committed against a person. Okay. In today's lecture, we discuss the important concepts. One is section 10, stay of suit, and another is a res judicata, which is provided under section 11. Section 10, also known by the sub res judice, ठीक है, लॅटिन टर्म आहे सब रेस जुडाइस. तर सेक्शन 10 डील करतं स्टे ऑफ सूट सोबत अँड सेक्शन 11 डिस्कस विथ द रेस जुडिकाटा. तर दोघी नेमक्या प्रोव्हिजन काय आहेत ते आपण बघणार आहोत. समजा आपण एक उदाहरणाद्वारे समजून घेऊ. आता ए आणि बी दोघांमध्ये एखादी प्रॉपर्टीवरून वाद झाले. याच्यामध्ये ए श्रीमंत आहे आणि बी थोडा त्याच्या मानाने थोडा गरीब आहे, पण ती प्रॉपर्टी कोणाची होती? बीची होती. त्यांचा वाद चालू आहे की ती प्रॉपर्टी नेमकी कोणाची आहे. ठीक आहे. द बी इज इन द पोझिशन ऑफ सच सूट प्रॉपर्टी और सच डिस्प्युटेड प्रॉपर्टी. ऑन रेकॉर्ड इट इज शो दॅट द बी is prima facie owner of such property and also the possessor of the said disputed land. And in a civil procedure, possession is more important than ownership. Possession is a prima facie evidence of ownership. ठीक आहे. तर बघा, आता ए ने काय केलं? दावा दाखल केला. ए तर एला पैशांची कमी नाही, श्रीमंत आहे. बी त्या मानाने गरीब आहे. तर मग बीने मग ते सूट वगैरे चालवलं, वकिलाचा खर्च वगैरे दिला, सगळं झालं. त्याला 50-50 रुपये काही खर्च लागला असेल. ठीक आहे. एकूण सुट्टा दोघी पार्टीला लागला, तेवढेच सेम खर्च लागला. नंतर काय झालं? इन सबसिक्वेंटली कोर्ट प्रोनाउन्स इट्स जजमेंट दॅट बी इज अ ओनर ऑफ सूट प्रॉपर्टी and hereby A perpetually prevented from interfering the matter or interfering in the land of B. आता हे एकदा कोर्टाने निकाल देऊन टाकला, बरोबर. दोघांचे 50-50 रुपये खर्च झाले असतील. एला तर काही वाटलं नाही, त्याचे पैसे खर्च झाले, कारण तो तर श्रीमंत आहे ऑलरेडी. त्याला 50-50 गेले काय, 1 लाख गेला काय, त्याला काही फरक पडत नव्हता. पण बी तर गरीब माणूस आहे, त्याला 50,000 म्हणजे त्याची एका पिकाची सगळी रक्कम त्याची एका सूटमध्ये गेली, बरोबर. तर नंतर काय झालं? थोड्या दिवसानंतर एला परत वाटलं की आता साहेब चेंज झाले आहेत कोर्टामध्ये, काय सांगता येत नाही की जर त्यांनी आपल्या पक्षामध्ये निकाल देऊन दिला तर. त्या आधीचे मला थोडे बोगस वाटले. तर बोगस म्हणजे इन द सेन्स की ते थोडे प्रिज्युडाइज वाटले, त्याच्यामुळे त्यांनी निकाल दिला नसेल. पण आता नवीन साहेब आले, चला आपण नवीन दाखल करू. परत एने सेम प्रॉपर्टीशी निगडीत असताना सेम कॉम्पिटंट कोर्टामध्ये सेम म्हणजे बी विरुद्ध परत दावा दाखल केला. सेम कॉज ऑफ ॲक्शन, वेदर बी इज अ ओनर ऑफ सच डिस्प्युटेड प्रॉपर्टी. ठीक आहे. तर याच्यामुळे काय होत आहे? अशामुळे 2-3 गोष्टी घडत आहे. एक तर जे श्रीमंत लोक असतील तर त्या प्रोसिडिंग कधीच एंड होणार नाही. ते पैसे वगैरे हे करून इकडे तिकडे ते एकच हे करतील, प्रोसिडिंग एंड होणार नाही, पहिलं. सेकंड, द मॅन हु इज बी हा एकाच कॉज ऑफ ॲक्शनसाठी त्याला डबल वेळा हे व्हावं लागलाय, बरोबर. त्याला सेकंड टाइम परत त्याच कॉज ऑफ ॲक्शनवर हे करावं लागतंय. तिसरं, पहिलं सूट
डिस्कस करताना कोर्टाचा जो वेळ गेला तो पूर्ण वाया गेला असं याच्यावरून समजतंय, बरोबर. तरी ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी रेस जुडिकाटा आणि स्टे ऑफ सूट. आता हे झालं रेस जुडिकाटाची आपली ही ऑब्जेक्ट्स काय आहेत ते. आता स्टे ऑफ सूटचं कसं आहे बघा. समजा एक मालमत्ता आहे, कुठे समजा रत्नागिरीला एक प्रॉपर्टी सिच्युएटेड करत असेल, तर एका माणसाने काय केलं की रत्नागिरी कोर्टात पण एक केस दाखल केली आणि त्याच प्रॉपर्टी विरुद्ध मुंबईला पण एकदा दावा दाखल केला किंवा केस फाईल केली, ठीक आहे. कालांतराने जर हा समजा हा रूल राहिला नसता स्टे ऑफ सूट, तर जे काही एव्हिडन्स आले ऑन द रेकॉर्ड, रत्नागिरी कोर्टने प्लेंटिफच्या अगेन्स्ट निकाल दिला, मुंबई कोर्टने प्लेंटिफच्या बाजूने निकाल दिला, सेम कॉज ऑफ ॲक्शन, ठीक आहे, सेम पार्टीज, आणि जे जजमेंट आहेत ते काय झाले डिफरंट झाले, बरोबर. तर अशा वेळेस वाद उद्भवू शकतात किंवा काय होऊ शकतात, तर ते एक कारण असू शकतं स्टे ऑफ सूटचं, ठीक आहे. दोघी पब्लिक पॉलिसीशी रिलेट करतात. बघा स्टे ऑफ सूट म्हणजे काय, स्टे ऑफ सूटची वर्डिंग काय. नो कोर्ट शल प्रोसीड विथ द ट्रायल ऑफ एनी सूट in which the matter in issue is also directly and substantially in issue in a previously instituted suit between the same parties or between parties under whom they or any of them claim litigating under the same title, where such suit is pending in the court in the same or any other court in India having jurisdiction to grant the relief claimed, or in any court beyond the limits of India established or continued by the central government or having like jurisdiction or before the Supreme Court, ठीक है. एक्सप्लेनेशन काय सांगतं, द पेंडन्सी ऑफ अ सूट इन अ फॉरेन कोर्ट डज नॉट प्रिक्लूड द कोर्ट्स इन इंडिया फ्रॉम ट्राइंग द सूट फाउंडेड ऑन द सेम कॉज ऑफ ॲक्शन. बघा नो कोर्ट शल प्रोसीड विथ द ट्रायल, इथं काय आहे की नो कोर्ट शल प्रोसीड विथ द ट्रायल, तर ते कोर्ट ते ट्रायलला प्रोसीड होणार नाही. इथे इन्स्टिट्यूट होऊ शकतं ना, आता इथे सांगितलंय का द कोर्ट शल नॉट इन्स्टिट्यूट द मॅटर विच इज सबसिक्वेंटली विच इज सबस्टेन्शियली इन इश्यू इन प्रायर सूट, असं सांगितलंय का, नाही. हिअर सेक्शन 10 प्रोव्हाइड दॅट नो कोर्ट शल प्रोसीड विथ द ट्रायल, नो कोर्ट शल प्रोसीड विथ द ट्रायल. याच्यावर तुम्हाला कळलं असेल की इन्स्टिट्यूशनसाठी रेस जुडाइस ॲप्लिकेबल होत नाही. इन्स्टिट्यूट होऊ शकतं मॅटर पण ते चालणार नाही, ठीक आहे. सेकंड, द मॅटर इन विच ऑल्सो डायरेक्टली अँड सबस्टेन्शियली इन इश्यू इन प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट बिटवीन द सेम पार्टीज. मॅटर कसं असलं पाहिजे की इट इज प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड बिटवीन द सेम पार्टीज ऑर अंडर द और whom or any of them claim litigating under the same title, किंवा ते पार्टीज असतील किंवा पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह असतील, ठीक आहे. तर त्यांचं सेम टायटल खाली ते काय करताय, तर ते सूट इन्स्टिट्यूट केले गेलेलं आहे. सेम टायटल म्हणजे सेम त्यांची नावं असतील, बरोबर, कॉज ऑफ ॲक्शन सेम असेल. तर पेंडिंग इन द सेम ऑर एनी अदर कोर्ट इन इंडिया हॅव्हिंग ज्युरिडिक्शन टू ग्रांट रिलीफ क्लेम्ड, म्हणजे the court in which the suit is instituted has a competent jurisdiction, ठीक आहे. तर ते कॉम्पिटंट ज्युरिडिक्शन पाहिजे. तर अशा वेळेस कोर्ट काय करेल, की कोर्ट शल नॉट प्रोसीड विथ द ट्रायल, ठीक आहे. तर हे झालं तुमचं स्टे ऑफ सूटचं. अँड इफ एनी सूट इज पेंडिंग इन द फॉरेन कोर्ट देन इट डज नॉट प्रिक्लूड द कोर्ट्स इन इंडिया फ्रॉम द ट्राईंग सच मॅटर. आता समजा फॉरेन कोर्टमध्ये सेम मॅटर असेल चालू, सेम कॉज ऑफ ॲक्शनवर, तर अशा वेळेस जे भारतातील कोर्ट आहेत तर ते प्रिक्लूड केले जाणार नाही चालवण्यापासून. हे त्यांचं एक्सप्लेनेशन सांगतं, ठीक आहे. रेस जुडिकाटा काय बघा. सेक्शन 11 प्रोव्हाइड अबाउट द रेस जुडिकाटा. सेक्शन 11 प्रोव्हाइड अबाउट नो कोर्ट शल ट्राय एनी सूट और इश्यू, ठीक है. नो कोर्ट शल ट्राय और
try any suit or issue in which the matter directly and substantially in issue has been directly and substantially in issue in a former suit between the former suit म्हणजे आधीचं सूट former suit between the same parties or between parties under whom they or any one of them claim litigating under the same title in a court of competent to try the such subsequent suit or the suit in which such suit has been subsequently raised and has been heard and finally decided by the court. Heard and finally decided by the court. No court shall try any suit or issue. बरोबर. तर कोर्टाने ते सूट ट्राय करायचं नाही. तर कोणतं सूट ट्राय करायचं नाही? तर असं सूट की जे फॉर्मली इन्स्टिट्यूटेड झालं होतं इनफॉर्मल सूटमध्ये अँड कोर्ट हु इज कॉम्पिटंट टू ट्राय सच सबसिक्वेंट सूट हर्ड अँड फायनली डिसाइडेड बाय द सच कोर्ट. सगळ्यात महत्वाचं हर्ड अँड फायनली डिसाइडेड बाय द सच कोर्ट. ठीक आहे. आता हर्ड आणि फायनली डिसाइडेड आपण केव्हा म्हणू शकतो? when there is a answer of each question which is raised in suit. दोन पार्टींमधले जेवढे पण सूट असतील सॉरी दोन पार्टीमधल्या एका सूटमध्ये जेवढे पण काही कॉज ऑफ ॲक्शन असतील ते सगळेच्या सगळे काय होणार पाहिजे तर ते फायनली हर्ड अँड सेटल बिटवीन द पार्टीज फॉर द ॲप्लिकेशन ऑफ रेस ज्युडिकाटा. बरोबर. समजा की एखादी व्यक्ती दोन किंवा दोनपेक्षा जास्त कॉज ऑफ ॲक्शन त्याचे निघत असतील एखाद्या मॅटरमधून किंवा दोनपेक्षा जास्त कॉज ऑफ ॲक्शन त्याला भेटत असतील सूट दाखल करण्यासाठी. त्याने फक्त एक हे केलं काय केलं एक कॉज ऑफ ॲक्शनवर सूट दाखल केला आणि एक राहू दिलं तर त्याला सेकंड टाइम रेस ज्युडिकाटा ॲप्लिकेबल होईल का? तर त्याला सेकंड टाइम रेस ज्युडिकाटा ॲप्लिकेबल होणार नाही. पण ऑर्डर 2 रूल 2 याला ॲप्लिकेबल होईल. कारण ते काय सांगतं की तुमचे जेवढे पण ऑर्डर 2 रूल 2 काय सांगतं की तुमचं जेवढे पण कॉज ऑफ ॲक्शन असतील तर तेवढे तुम्ही एकाच सूटमध्ये हे करायला पाहिजे. इफ यू नोइंगली ऑर इंटेन्शनली ओमिट टू आस्क रिलीफ ऑन सच कॉज ऑफ ॲक्शन देन इन फर्दर सूट यू आर प्रिक्लुडेड फ्रॉम इन्स्टिट्यूशन ऑफ सूट ऑन सेम कॉज ऑफ ॲक्शन. ठीक आहे. तर तेवढं लक्षात ठेवायचं. तर रेस ज्युडिकाटामध्ये जो तुमचा इश्यू आहे तर ते पूर्णपणे कम्प्लिटली डिस्पोज झालेलं पाहिजे मॅटर. ठीक आहे. तर ते जे मॅटर आहे ते तुमचं कम्प्लिटली डिस्पोज व्हायला पाहिजे. अशा वेळेसच तुमचा रेस ज्युडिकाटा ॲप्लिकेबल होतो. ठीक आहे. आता रेस ज्युडिकाटा आणि सेक्शन 10 मध्ये काय फरक आहे की सब रेस ज्युडाइसमध्ये की सेक्शन 10 मध्ये आपण बघितलंय की तिथं कम्प्लिटली डिस्पोज झालेलं नसतं मॅटर. ठीक आहे. ते फक्त इन्स्टिट्यूट केलेलं असतं आणि सेकंड कोर्टामध्ये आपण ते इन्स्टिट्यूट करू शकत नाही. आणि 11 मध्ये काय ते जे प्रायर सूट असतं ते कम्प्लिटली डिस्पोज झालेलं असतं. त्याच्यानंतर तुम्ही लीज पेंडन्सची कन्सेप्ट बघितली असेल सेक्शन 52 ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट. लीज पेंडन्स म्हणजे की समजा एखाद्या इमोबल प्रॉपर्टीचा सूट चालू असेल बरोबर देन द पार्टीज तर त्या पार्टीजला ते जे सूट प्रॉपर्टी आहे ती ट्रान्सफर करता येत नाही विदाउट द परमिशन ऑफ कोर्ट. ठीक आहे. अँड इफ सच अ प्रॉपर्टी इज ट्रान्सफर विथ द परमिशन ऑफ कोर्ट देन द ट्रान्सफरर the transferee in whose favor the property is transferred is subject to the final decision of court. बरोबर. तर त्या केसमध्ये रेस ज्युडिकाटा कोणाला ॲप्लिकेबल होतो तर जो ट्रान्सफररी आहे जो थर्ड पर्सन आहे त्याला रेस ज्युडिकाटा ॲप्लिकेबल होतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल समजा आता तुम्हाला मी उदाहरण सांगतो. ए आणि बीचं मॅटर चालू आहे वाद चालू आहे जमिनीबद्दल. हु इज द ओनर ऑफ द सूट प्रॉपर्टी. ठीक आहे. एच्या पोझिशनमध्ये सूट होतं. एने काय सांगितलं की मला पैशांची पैशांची अडचण आहे
कोर्टात त्याने तीच प्रॉपर्टी विकण्याचा हे मागितला, अधिकार मागितला, कोर्टाने देऊन टाकला लीज पेंडन्स. ठीक आहे, कोर्टाने सांगितलं की हां चला तू हे करून दे, विकून दे, बरोबर. त्यानेच ती प्रॉपर्टी सीला विकून दिली, बट विथ द कंडिशन दॅट द सी इज सब्जेक्ट टू द फायनल डिसिजन ऑफ द कोर्ट. आणि लीज पेंडन्समध्ये ते फायनल डिसिजन ऑफ कोर्ट जे असतं त्याला तो सब्जेक्ट असेल. त्याच्यानंतर काय झालं, निकाल लागला एच्या बाजूने, बरोबर. मग ती प्रॉपर्टी आता कोणाला जाईल, ती एला जाईल. आता ते बी आणि सी या दोघांमध्ये जे पैशांचं मॅटर झालेलं आहे ते त्याच्यावर ते करू शकतात की तो रिकव्हरी ऑफ मनीसाठी तो सूट वगैरे दाखल करू शकतो, नो प्रॉब्लेम. पण सी ते प्रॉपर्टीच्या बेसिसवर काय करणार नाही, सूट दाखल करणार नाही. आणि जर त्याने सांगितलं की ही जी प्रॉपर्टी आहे ती मला बीने विकलेली आहे आणि मी हिचा रिअल ओनर आहे, तर चालणार नाही. या ठिकाणी त्याला रेस ज्युडिकाटा ॲप्लिकेबल होईल, कारण अकॉर्डिंग टू सेक्शन 52 इन द lease pendants, if any property is transferred from the one person to another, then such another person is subject to the final decision of the court. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. नंतर सेक्शन 11 आणि विड्रॉल ऑफ द सूट. ऑर्डर 23 सबक्लॉज ऑर्डर 23 रूल 1 प्रोव्हाइड अबाउट द विड्रॉल ऑफ सूट. आता विड्रॉल दोन प्रकारचं असतं, एक विथ द कन्सेंट ऑफ द कोर्ट अँड अनदर इज विदाउट द कन्सेंट ऑफ द कोर्ट. इफ एनी पर्सन विदाउट द कन्सेंट ऑफ द कोर्ट withdraw the suit, then he is precluded from the institution of suit on same cause of action. ठीक है. And if any person withdraw the suit with the consent of court, then he may institute a fresh suit on same cause of action. तर रेस ज्युडिकाटाची कन्सेप्टच काय आहे की द मॅटर which is heard and finally decided by the court. In withdrawal proceeding, there is no final hearing taken by the court. ठीक आहे, तर अशामुळे विड्रॉल ऑफ द सूट मध्ये रेस ज्युडिकाटा ॲप्लिकेबल होत नाही, बरोबर. देन रेस ज्युडिकाटाचा जो डिफेन्स आहे तर तो कसा, कोर्ट सुमोटो घेईल की पार्टीजला ॲप्लिकेशन करावं लागेल. तर इट इज डिपेंड. जनरली लॉ काय सांगतोय की पार्टी द कोर्ट कॅन सुमोटो टेक अ कॉग्निझन्स ऑफ ऑर मेक अ बार ऑफ रेस ज्युडिकाटा ऑन द पार्टीज. पण असं प्रॅक्टिकल नसतं ना, की समजा आता 10 वर्षापूर्वी जर एखादी काय गेलेलं आहे, एखादी सूट डिसाईड झालेलं आहे, आता ते जर आपल्या कोर्टाला माहिती नसेल तर समोरची जी पार्टी आहे तर ती परत सूट दाखल करू शकते. In that particular time, it is a duty of opposite party. तर त्याच्यावरती ड्युटी येते काय की जे सूट आहे ते ऑलरेडी डिसाइडेड झालेलं आहे, तर तुम्ही ते बार करा. ठीक आहे, तर हे तुमचं सब रेज्युडाइस आणि रेस ज्युडिकाटामधले फरक आहे आणि प्रोव्हिजन आहेत. जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. जर जास्त फास्ट होत असेल तरी पण तुम्ही मला मेसेज करा, जर समजत नसेल तर आपण थोडं हळू जायचा प्रयत्न करू. ठीक आहे. त्याच्यानंतर वाईल डिस्कसिंग ऑर्डर फर्स्ट, तर त्यावेळेस आपलं एक राहून गेलं होतं एक रिप्रेझेंटेटिव्ह सूट. ऑर्डर फर्स्ट रूल 8 प्रोव्हाइड अबाउट अ रिप्रेझेंटेटिव्ह सूट. ठीक आहे. तर जनरली तुम्ही बघितलं असेल, द जनरल रूल इज दॅट the all party join a suit. ठीक है. But in some particular cases or exceptional cases there are number of parties. आता number of parties असतील, number of defendant असतील, number of plaintiff असतील, बरोबर. समजा फॉर एक्झाम्पल बघू आपण, ए ही एक कंपनी होती, केमिकल वगैरे बनवायची, बरोबर. नदीच्या बाजूलाच होती आणि नदीच्या बाजूला अशी खूप सारी 15-20 गावं काय झालं बसलेली होती. ठीक आहे. एक दिवशी काय झालं, अपघात झाला आणि ऑर इंटेन्शनली ऑर नोईंगली जे काही ते पॉल्युटेड वॉटर आहे तर ते कंपनीने किंवा पॉल्युटेड केमिकल्स आहेत ते कंपनीने काय केले, पाण्यात रिड्यूस करून टाकले. दे रिलीज द hazardous chemical in the flow of water, and because of that flow of water
जेवढी पण आजूबाजूची जमीन होती नदी किनाऱ्याची, काय 10-12 गाव असतील, सगळी जमीन नापीक झाली. आता अशा वेळेस कंपन्सेशनचा आपण सूट दाखल केला. आता कमीत कमी 1000 लोक तरी किंवा 2000 लोक तरी असतील की ज्याच्यामुळे काय झालं असेल, त्या लोकांचं काय झालं असेल, तर नुकसान झालं असेल, बरोबर. तर अशा वेळेस मग सगळे 2000 लोकांना प्लेंटिफ करायचं का? नाही. तर अशा वेळेस आपण रिप्रेझेंटेटिव्ह सूट दाखल करू शकतो. रिप्रेझेंटेटिव्ह सूट कॅन बी फाईल विथ द परमिशन ऑफ द कोर्ट. ठीक आहे. प्लेंटिफ नीड नॉट ऑब्टेन टू कन्सेंट ऑफ ऑल द पार्टीज. तर तिथे कॉन्स्टिट्यूशन होण्यासाठी किंवा रिप्रेझेंटेटिव्ह सूट दाखल करण्यासाठी कोणत्या कोणत्या कंडिशन आवश्यक आहेत? पहिली तर आहे की ती सेम इंटरेस्ट असला पाहिजे सगळ्यांचा, बरोबर. त्या इन प्रिव्हियस एक्झाम्पल व्हॉट इज द सेम इंटरेस्ट? सेम इंटरेस्ट की त्यांच्या सगळ्यांची शेतजमिनी काय झाल्या आहे, शेतजमिनी त्यांच्या नापीक झाल्या आहेत, तर त्यांना कंपन्सेशन पाहिजे. सेम इंटरेस्ट. पार्टी मस्ट बी न्यूमरस, बरोबर. 2 किंवा 3 जण असतील तर काय रिप्रेझेंटेटिव्ह सूट दाखल करतील? पार्टी मस्ट बी न्यूमरस. न्यूमरस म्हणजे असतील 100, 200, 300 काय, बरोबर. अँड नोटीस मस्ट बी इश्यू टू ऑल. आता सगळ्यांना एक नोटीस पाठवायची की आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह सूट दाखल करतोय, बरोबर. तर अशा रिप्रेझेंटेटिव्ह सूटमध्ये याचा इफेक्ट काय होतो, बरोबर, किंवा याच्या स्पेशल प्रोव्हिजन काय आहेत त्या दिलेल्या आहेत. रूल 8 ऑर्डर 1. देन इफ एनी पर्सन instituted the representative suit under order 1 rule 8, then the withdrawal of such suit or for the purpose of withdrawal of suit the consent of court is mandatory. रिप्रेझेंटेटिव्ह सूट मध्ये जर त्याला वाटलं की आता विड्रॉल करून घ्यायचं सूट, तर ते करता येणार नाही. त्याला कन्सेंट ही मॅन्डेटरी लागते. and the person who represented the suit shall not enter into a compromise without the consent of court. तर त्याला कॉम्प्रोमाइज मध्ये सुद्धा काय करता येत नाही, इंटर होता येत नाही. आता आपण एक रिप्रेझेंटेटिव्ह सूट म्हणून दाखल करतोय, तर बाकीच्या लोकांना माहिती आहे का की काय होतंय काय नाही होते कोर्टमध्ये, बरोबर. तर अशा वेळेस काय मग, तर अशा वेळेस कोर्टाची ड्युटी असते किंवा कोर्टाने स्वतःकडे लायबिलिटी घेतं की ते जे पर्सन आहेत की हु वॉज फॉल अंडर द रिप्रेझेंटेटिव्ह सूट, तर त्यांच्यावर अन्याय नको व्हायला पाहिजे. इफ अ पर्सन हु रिप्रेझेंटेड देम, आणि परस्पर जर ते विड्रॉल करून घेतलं काही पैशांच्या लालचमध्ये किंवा कशामध्ये, तर समोरच्या पार्टीला रेस जुडिकाटा लागू होऊन जाईल, बरोबर. किंवा तो कॉम्प्रोमाइज मध्ये निघून गेला आणि ते कॉम्प्रोमाइज जर फायनल होऊन गेलं तर समोरच्या व्यक्तींना तोटा होऊन जाईल. अशामुळे काय असतं की विड्रॉल आणि कॉम्प्रोमाइज हे विदाउट कन्सेंट ऑफ कोर्ट करता येत नाही. बट द डिक्री पास बाय द कोर्ट इज बाइंडिंग टू ऑल द पर्सन्स. ठीक आहे. तर रिप्रेझेंटेटिव्ह सूट मध्ये रेस जुडिकाटा अप्लाय होतो. समजा आता कंपन्सेशनचं सूट काय झालं, डिसमिस झालं. द सूट इज डिसमिस ऑन मेरिट. आता 2000 लोक आहेत, त्याच्यापैकी 2 लोक आले आणि सांगितलं त्यांनी की मला नवीन सूट दाखल करायचं आहे ऑन द सेम कॉज ऑफ ॲक्शन. करता येईल का? तर नाही करता येणार, कारण त्याला रेस जुडिकाटा ऍप्लिकेबल होतो, बरोबर. अँड द समजा आता जो पर्सन त्यांना हे करतोय रिप्रेझेंटेट करतोय, सच पर्सन इज डाय, देन सूट नॉट अबेट. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. अँड द एक्झिक्युशन ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सूट लाईक अ सेम मॅनर, बरोबर. जे ऑर्डिनरी सूटचं जसं एक्झिक्युशन होतं त्याचप्रमाणे आपलं याचं पण एक्झिक्युशन होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्डर 6 विच इज प्रोव्हाइड अबाउट द प्लीडिंग. आता प्लीडिंग म्हणजे नेमकं काय? आता ऑर्डर 6 जनरल प्लीडिंग बद्दल हे करतं, ऑर्डर 7 प्लेंट बद्दल, ऑर्डर 8 विटनेस स्टेटमेंट आणि ऑर्डर 9
काय ऑर्डर 9 कशाबद्दल बोलतो, तर अपिअरन्सेस अँड नॉन अपिअरन्सेस ऑफ पार्टीज. तर ऑर्डर 5 कशाबद्दल, समन्स बद्दल बोलतो. मग आता आपण प्लीडिंग इन जनरल बघू, नंतर प्लेंट, नंतर समन्स, प्लेंट दाखल करता येईल, त्याच्यानंतर समन्स जातात, समन्स नंतर WS विटनेस स्टेटमेंट, आणि त्याच्यानंतर अपिअरन्स ऑफ पार्टीज. तर आपण ह्या अँगलने जाऊ. तर प्लीडिंग म्हणजे तर पार्टीचे जे काही कंटेन्शन आहेत तर ते रिटन फॉर्ममध्ये कोर्टाला आपण ते सादर करतो. द प्लीडिंग मे बी इन द फॉर्म ऑफ प्लेंट अँड रिटन स्टेटमेंट. प्लेंटमध्ये नेमकं याला प्लेंटिफला काय मागायचं आहे कोर्टाकडे ते, आणि डिफेंडंटचं WS म्हणजे रिटर्न स्टेटमेंट, तर त्याच्यामध्ये त्याचे कोणते डिफेन्स तो घेतोय तर ते, किंवा इवन ही कॅन फॉर्म अ काउंटर क्लेम ऑर सेट ऑफ इन द सेम रिटर्न स्टेटमेंट. ठीक आहे. तर प्लीडिंगचे फंडामेंटल रूल्स, रूल 2 ऑफ ऑर्डर 6 प्रोव्हाइड अबाउट द फंडामेंटल रूल्स ऑफ प्लीडिंग. द फर्स्ट फंडामेंटल रूल इज दॅट स्टेट द फॅक्ट्स अँड नॉट लॉ. पार्टीजने फक्त ज्या फॅक्ट झाल्या आहेत तर तेच सांगायच्या, लॉ लावत बसायचा नाही. इट इज अ ड्युटी ऑफ द कोर्ट टू अप्लाय द लॉ ऑन द पर्टिक्युलर फॅक्ट्स which are stated in the pleading of the parties. बरोबर. आधी काय राहायचं, खूप आधी ज्यावेळेस फंडामेंटल रूल्स नुकतंच म्हणजे ज्यावेळेस CPC एक्झिस्ट नव्हता, तर अशा वेळेस काय राहायचं की जे पार्टीच्या प्लीडिंग राहायच्या तर त्या खूप लांब लचक राहायच्या. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय राहायचं मग, एक पर्टिक्युलर फॅक्ट दिली राहायची, मग जो लिहिणारा राहायचा तो सांगायचा की अशा अशा प्रकारे याचं मोटिव्ह होतं. त्याने मोटिव्हली त्याने काय केलं की मोटिव्ह असताना त्याने माझी जमीन हिरावून घेतली. बरोबर. किंवा ही डिसऑनेस्टली म्हणजे माझी प्रॉपर्टी होती त्याला रॉंग कमिट केलं, आणि या गोष्टीतून त्याचं डिसऑनेस्ट इंटेन्शन दिसतं. तर अशा गोष्टी प्लीड करायच्या नाही. याच्यामुळे काय व्हायचं की अशी लांब लचक प्लीडिंग व्हायची आणि कोर्टाला प्रॉब्लेम यायचे. त्यामुळे फंडामेंटल रूल्स ऑफ प्लीडिंग काय आहे, स्टेट ओनली फॅक्ट्स अँड नॉट अ लॉ. इट इज अ ड्युटी ऑफ कोर्ट टू अप्लाय द लॉ ऑन द पर्टिक्युलर फॅक्ट्स. सेकंड फंडामेंटल रूल दॅट इज स्टेट द मटेरियल फॅक्ट्स. आता समजा सेकंड लगेच मटेरियल फॅक्ट म्हणजे काय. आता समजा जर एखाद्याने कंपन्सेशनसाठी सूट दाखल केलं असेल, रस्त्याने जात होता, एका घरावरून काय आला, वरती लोक एक काम करत होता माणूस, वरून दगड पडून आला, याच्या गाडीच्या काचवर पडला आणि गाडी काय झालं, नुकसान झालं. बरोबर. त्याने काय केलं, कंपन्सेशन क्लेम केलं. आता स्टेट द मटेरियल फॅक्ट्स म्हणजे काय. आता गेले तुम्ही प्लीडिंग लिहायला, प्लीडिंग लिहिता लिहिता चालू केलं की रात्री याने मूवीज वगैरे बघितले, बाहेर फिरायला गेला होता, मग काय केलं याने की हा उशिरा झोपला. मग काय याला रात्री झोप वगैरे लागली नाही. परत मग याने झोपेच्या गोळ्या घेतल्या, मग व्यवस्थित झोपला. मग सकाळी 4 वाजता उठला, मग जिममध्ये गेला, मग जिममध्ये जाऊन थोडा व्यायाम केला, 3-4 किलोमीटर रनिंग केली. आल्यावर मग त्याने 2 ग्लास दूध घेतलं, चहा घेतली, परत चहा घेतल्यावर आंघोळ वगैरे केली. नंतर मग थोडं न्यूज वगैरे बघितल्या, गाडी वगैरे साफ केली आणि निघाला गाडीने. मग रस्त्यामध्ये मित्राचा वाढदिवस, मग त्याने बुके वगैरे घेतले, मग केक वगैरे घेतला. मग जात होता रस्त्यामध्ये लगेच एक दुसराच भेटला. मग त्याला विचारलं त्याने की तो कुठे जातोय, काय करतोय, काय चालू आहे. मग तो मित्र आहे का तुझा अजून संपर्कात. अशा सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर अजून पुढे निघाला. मग पुढे त्याला गर्दी दिसली, गर्दीमध्ये थांबला. ते दिसलं तर काहीतरी कोण लोक काहीतरी विकत होते. मग त्याने तिथून पुस्तकं विकत घेतली. मग थोडं जर सहज पुस्तकं बघितली, मग थोडी पुस्तकं वाचली. पुढे गेला, पुढे लगेच न्यूजपेपर घेतला. असं करता करता काय झालं की मग रस्त्याने जात होता, रस्त्याने मस्त त्याने हॉर्न वगैरे दिले. मग ए कोणता व्यक्ती जो धाब्यावर बसला होता आणि त्याने दौडून दगड फेकला. बरोबर. तर तो पण सकाळी पटकन उठला आणि त्याला काही काम नव्हतं आज, त्याच्यामुळे तो असंच वरती बसला होता. तर त्याने तिकडनं दगड फेकला. पहिला दगड काय गाडीला लागला नाही, मग सेकंड दगड फेकला, मग तो गाडीला लागला. आता एवढी मोठी जर तुमची प्लीडिंग आली तर ती प्लीडिंग मध्ये कॉज ऑफ ऍक्शन शोधता शोधता जजचं ट्रान्सफर होऊन जाईल. बरोबर. तर सेकंड रूल याच्यासाठी आला आहे
की मी तुम्हाला ही काही जे लांब लचक स्टोरी सांगितली, तर ही स्टोरी अवॉइड करायची सगळीच्या सगळी. आणि मटेरियल फॅक्ट जे आहेत, ऑन मटेरियल फॅक्ट मीन्स द फॅक्ट विच आर कॉन्स्टिट्यूट द कॉज ऑफ ॲक्शन. बरोबर. तर फक्त त्याच फॅक्ट हे करायच्या, काय करायच्या, प्लीड करायच्या. फॉर एक्झाम्पल मागची सेम स्टोरी, ए ऑफिससाठी निघाला होता, रस्त्याने गाडीत जात होता, बीने वरून दगड मारला आणि त्याच्यामुळे एच्या गाडीचे काच फुटली आणि द सूट इज प्रेझेंटेड फॉर द कंपन्सेशन कमिटेड बाय ए, रॉंग फॉर द पर्पज ऑफ रॉंग कमिटेड बाय ए. 2 ओळीच्या तुमच्या फॅक्ट झाल्या. याच्यावर तुम्हाला घ्यायचं काय आणि म्हणायचं काय सगळं क्लिअर होतंय. सेकंड रूल, स्टेट मटेरियल फॅक्ट्स. ठीक आहे. तर हा तुमचा सेकंड रूल. त्याच्यानंतर द थर्ड फंडामेंटल राईट्स फंडामेंटल रूल ऑफ प्लीडिंग, दॅट इज प्लीड फॅक्ट्स अँड नॉट एव्हिडन्स. आता फॅक्ट्स प्लीड करा फक्त, एव्हिडन्स प्लीड करायची गरज नाही आहे. तर हा तुमचा काय झाला फंडामेंटल थर्ड रूल ऑफ प्लीडिंग. समजा सेम एक्झाम्पल, त्याच एक्झाम्पलमध्ये मग याने त्याची प्लीडिंग चालू केली. आता सांगितलंय की त्याने पण थोडं 2 वर्डचे वाचले की स्टेट द फॅक्ट्स अँड नॉट लॉ. आपण लॉ काय लावत नाही आणि आपण मटेरियल फॅक्ट लिहितो. त्याने वरती फक्त 2 काय केलं, 2 ओळीमध्ये लिहिलं की मी ऑफिसला जात होतो, रस्त्यामध्ये येणे काय केलं, गाडी हे केली आणि माझी काच फुटली, गाडीची काच फुटली, सॉरी. तर मी कंपन्सेशन प्लीड करतोय. बरोबर. आणि एवढी एवढी माझी रक्कम आहे, तेवढी माझी मला परत भेटली पाहिजे. बरोबर. आता ही त्याची वर्डची प्लीडिंग झाली. त्याला वाटलं की काय झालं, आता ही कन्साइज फॉर्ममध्ये आहे, सॉरी, प्लीड फॅक्ट्स, किंवा ह्या मटेरियल फॅक्ट्स आहेत फक्त, त्या पण प्लीड केलेल्या आहेत. नंतर त्याने चालू केलं मग की हे हा वरती बसला होता, मग जो सी आहे त्याच्या घराच्या बाजूला एक CCTV कॅमेरा आहे आणि त्याच्यामधून दिसतंय की ए दगड मारताना दिसतोय आणि देअरफॉर द इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज प्रूव्ह दॅट. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समुळे असं प्रूव्ह होतंय की तो त्याने येणेच तो गुन्हा केला आहे. बरोबर. परत याने सांगितलं की द प्रिव्हियस इन्मिटी बिटवीन ए अँड बी, माझ्यामध्ये आणि त्या बी मध्ये पहिले भांडण झाले होते, त्यांनी त्याचा बदला घेतला. अँड अंडर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट द प्रिव्हियस अँड सबसिक्वेंट कंडक्ट इज ऑल्सो रिलेव्हंट. आणि त्याचा एव्हिडन्स मी देत आहे. मग लगेच त्यावेळेस एने बघितलं होतं आम्हाला भांडण करताना, मग आता एने आम्हाला बघितलं होतं, मग त्याचं ओरल एव्हिडन्स हे ऍप्लिकेबल राहील बिकॉज ऑफ इट इज अ डायरेक्ट एव्हिडन्स. बरोबर. नंतर काही डॉक्युमेंटरी प्रूफ असतील. बरोबर. तर असे काही एव्हिडन्स तो घेऊन आला त्याच्या प्लीडिंगमध्ये, तर ते पण चालणार नाही. तर एव्हिडन्स द्यायचं काम पार्टीचं असतं, पण ते कन्सिडर करायचं काम कोणाचं असतं, तर ते काम असतं कोर्टाचं. बरोबर. तर प्लीड ओनली फॅक्ट्स अँड नॉट एव्हिडन्स अँड द प्लीडिंग शेल बी इन कन्साइज फॉर्म. तर हे फंडामेंटल रूल्स आहेत. त्याच्यानंतर काही अदर रूल्स आहेत. अदर रूल्स तर ते तुम्ही वाचून घ्या एकदा, सोपे आहेत, समजून जातील. प्लीडिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचा अजून दुसरा टॉपिक आहे रजिस्टर ऍड्रेस. रूल 14A ऑफ ऑर्डर 6 प्रोव्हाइड अबाउट द रजिस्टर ऍड्रेस. ठीक आहे. तर द ऍड्रेस विच इज फर्निश्ड बाय पार्टी इज कन्सिडर्ड ॲज अन रजिस्टर ऍड्रेस. आता ऍड्रेस का कंपल्सरी असतो, तर सर्व्हिस ऑफ समन्ससाठी असेल, नोटीससाठी असेल. ठीक आहे. अँड इफ कोर्ट फाउंड दॅट सच ऍड्रेस इज फॉल्स, रॉंग, fictitious or incomplete, then court suo motu or application of party. जर plaintiff असेल then stay the suit, and if defendant नसेल then strike out the defense. तर त्याने काही डिफेन्स घेतले असेल तर स्ट्राईक आउट करायचे. प्लेंटिफ असेल तर सूट स्टे करायचा. तर मग आता स्टे झालाय किंवा स्ट्राईक आउट झाले डिफेन्स, तर मग नंतर काय, इफ कोर्ट अप्लाय टू द कोर्ट द पार्टी, जी पार्टी इन फॉल्ट अप्लाय टू द कोर्ट, इफ कोर्ट कन्सिडर दॅट देट इज अ रिजनेबल ग्राउंड, देन कोर्ट काय करेल की डेट फॉर हिअरिंग प्रोनाऊन्स करेल. ठीक आहे. तर रजिस्टर्ड ॲड्रेस. त्याच्यानंतर सायनिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग.
रूल 14 and 15 provide about the signing and verification of pleading. तर every pleading shall be signed by the pleader or any authorized person by him, and such a pleading also verified by the person who is acquainted with the facts, ठीक है, or the party of the suit. तर ते व्हेरीफाय पण करायचं. Verification shall be signed by the or signed on affidavit, and it shall contain the date and time, ठीक है, and who is verify also furnish a affidavit to support such pleading, ठीक है. नंतर रूल 16 प्रोवाइड अबाउट द स्ट्राइकिंग आउट द प्लीडिंग. At any stage, if court found that the pleading is unnecessary or scandalous or vexatious, or it amounts to delay, or it is a false trial, that any time or at any stage court can amend the pleading, strike out the pleading. रूल 16 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महत्त्वाचा टॉपिक होतो की अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग. रूल 6 ऑर्डर 6, रूल 17 and 18 प्रोव्हाइड अबाउट द अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग. तर रूल 17 आणि 18 काय सांगतं की समजा तुम्ही एकदा प्लेंट दाखल केली तर त्याला नंतर अमेंड करता येते का? करता येते तर अंडर व्हॉट सर्कमस्टान्सेस, करता नाही तर अंडर व्हॉट सर्कमस्टान्सेस. रूल 17 and 18 प्रोव्हाइड दॅट ॲट एनी स्टेज द इदर पार्टी can make a amendment in the pleading for the purpose of determining the real question of law. तर जो रियल क्वेश्चन आहे तर तो डिटरमाइन करण्यासाठीच काय करता येईल, फक्त अमेंड करता येईल. देन सच अमेंडमेंट द कोर्ट शल नॉट अलाउ आफ्टर द ट्रायल हैज बीन कमेन्स्ड unless court consider that the party could not raise the matter before commencement. आता प्रोव्हिजन लावून दिला. आता काय व्हायचं आधी की प्रोव्हिजन होतं त्यावेळेस तर पार्टी कोणत्या पण व्यक्तीला, आता सूट काय झालेलं आहे, सूट आता याला आलेलं आहे, जजमेंटला आलेलं आहे, डिक्रीटला आलेलं आहे, तेवढ्यात काय करायचं की पार्टी अमेंडमेंटच्या याच्यासाठी काय करायची, ऍप्लिकेशन करायची, बरोबर. आणि आधी प्रोव्हिजन होतं त्यावेळेस प्रोव्हिजन काय होती, ॲट एनी स्टेज इदर पार्टी फॉर डिटरमाइनिंग द रिअल क्वेश्चन ऑफ लॉ. तर अशा वेळेस काय तर अननेसेसरी खूप डिले व्हायचा, त्याच्यामुळे प्रोव्हिजो ऍड केला की द कोर्ट शल नॉट अलाउ द अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग आफ्टर ट्रायल हॅज बीन कमेन्स्ड अनलेस, त्या प्रोव्हिजोला परत एक जनरल रूल, अनलेस कोर्ट कन्सिडर दॅट पार्टी कुड नॉट राईज द मॅटर बिफोर कमेन्समेंट. तर पार्टीला ते मॅटर कमेन्स करता येत नाही किंवा, ठीक आहे. अशा वेळेस इफ लिव्ह टू अमेंड किंवा आपण तुम्ही अप्लाय केलं, इफ पार्टी अप्लाय फॉर द अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग, then if court consider that the amendment is not necessary for determining the real question of law, if because of the such amendment there is introduction of different matter or inconsistent matter, or such amendment take away any legal right which is in the favor of the another party, or if such amendment is not in good faith, then the leave of amend may be refused by the court. And if such a court allow to the amendment of such pleading, then within the time which is specified by the court, and if such time is not specified, then within the 14 days from the date of order. तर अशा याच्यामध्ये ती अमेंडमेंट करून ती कोर्टात दाखल करावं लागेल. कशामध्ये, एक तर डेट जर ऑर्डरमध्ये मेन्शन केली असेल तर विदिन दॅट पर्टिक्युलर डेट, अँड इफ सच डेट इज नॉट मेन्शन देन विदिन द 14 डेज फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर. तर ते काय करावं लागेल,
तर तुम्हाला ती दाखल करावी लागेल. द ऑर्डर ऑफ अलाउ और डिसअलाउ ऑफ अमेंडमेंट इज नॉट अ अपीलेबल ऑर्डर बट डिव्हिजन कॅन बी मेक ऑफ इट. ठीक आहे, तर डिव्हिजन होऊ शकतं, अपील होत नाही त्याची. ठीक आहे, तर ठीक आहे, आज आपण थांबू. याच्या पुढच्या लेक्चरला आपण प्लेंट, नंतर समन्स आणि रिटर्न स्टेटमेंट, त्याचप्रमाणे अपिअरन्सेस अँड नॉन अपिअरन्सेस ऑफ पार्टीज, तर ह्या काही ज्या प्रोव्हिजन आहेत त्या आपण बघणार आहोत. ठीक आहे, जर काही समजलं नसेल तर कृपया तुम्ही मला मेसेज करू शकता. आपण ते पुढच्या लेक्चरला 100% घ्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे, किंवा अभ्यास करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तरी पण तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, जर काही प्रॉब्लेम येत असेल, वाचताना समजत नसेल किंवा कसं वाचायचं ते पण समजत नसेल तरी तुम्ही मला मेसेज करा. जर कॉल लागला नाही तर मेसेज करा, मी नक्की तुम्हाला नंतर कॉल बॅक करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे.